नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. माझं नाव सुनील तिवारी. चला तर आपण एक नवीन विषयावर माहिती घेऊया. मित्रांनो, मला सांगा, PM किसान योजना ही कशी राबवली जाते? तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करा, आणि जर माहिती नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला मी कोणकोणत्या गोष्टी सांगणार आहे ते तुम्ही नीट समजून घ्या, विचार करा, आणि त्यानंतर तुम्ही या वेबसाईटवरती अपलोड करा. बऱ्याचशा लोकांना ही माहिती नाही की PM किसान योजना कशी राबवली जाते. त्यात तुम्हाला अटी आणि शर्ती काय काय आहेत ते माहिती नाही. सोबतच PM किसान योजनेची पात्रता काय आहे, PM किसान योजनेसाठी तुम्हाला कागदपत्रे कोणकोणती लागतात. त्यामुळे यातील 100% लोकांपैकी 70% लोकांना याची पूर्ण माहितीच नाही. तुम्ही जर शेतकरी असलात तर तुम्ही PM किसान योजनेला अप्लाय करू शकता, पण अप्लाय करण्याआधी तुम्हाला हे पण माहीत असणं आवश्यक आहे खरोखर तिची पात्रता काय काय आहे. त्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या कागदपत्राची पूर्तता लागणार आहे ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण पाहूया. त्यासाठी व्हिडिओ थोडाही स्किप न करता पाहत राहा. PM किसानचा GR तुम्ही सविस्तर बघितला नसेल तर बघून घ्या. PM किसान योजनेचा GR हा 2019 मध्ये जनरेट केलेला आहे, आणि त्यात सविस्तरपणे नोंद केलेली आहे की 2019च्या आधी, लक्ष द्या काय सांगतोय, 2019च्या आधी जे शेतकरी आहेत, ज्यांच्या नावे जमीन आहे, ते सर्व शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. 2019च्या अगोदरचे जे खरेदी आहे ते पात्र आहेत. 2019च्या नंतरनं जे खरेदीदार आहेत, शेतकरी आहेत, त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. 2019च्या नंतरचे कोण या योजनेसाठी पात्र असेल तर पूर्णपणे सविस्तर माहिती घेऊया. 2019 नंतर ज्याचे वडील मयत झालेले आहेत, ज्यांच्या नावे जमीन होती ते आता हयात नाहीत, कुळजात जमीन त्यांच्या नावे आलेली आहे, वाटणीपत्र त्यांच्या नावे आलेले आहे. आता नवीनमध्ये 2019च्या नंतरनं 2024 पर्यंत जे कोणी आहेत ते फक्त वारसा नोंदी, कुळजात जमीन या पद्धतीने केलेले असेल, त्यांच्या नावे आलेले असेल, तर हे या योजनेसाठी पात्र आहेत. लक्षात घ्या, 2019च्या अगोदरचे शेतकरी आहेत ते पात्र असतील. 2019 नंतरनं ज्यांची खरेदी आहे नवीन, त्यांना या योजनेसाठी पात्र नाहीत. जे वडिलोपार्जित जमीन त्यांच्या नावे आलेली आहेत ते ह्या योजनेसाठी पात्र आहेत. हक्कसोड, बक्षीसपत्र, रक्ताच्या नात्यामध्ये तुम्ही हक्कसोड केला असेल, वाटणीपत्र केलं, किंवा तुम्ही बक्षीसपत्र करून तुमचं उत्तरामध्ये नाव ॲड केलं, ते ह्या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. फक्त वारसा हक्काने तुम्ही या योजनेस पात्र आहात. मित्रांनो, तुम्ही वारसाने लागले असाल, तर हक्कसोड केलेले असाल, रक्तनाते संबंधात केलेला असाल, तर या योजनेसाठी तुम्ही पात्र नाहीत. खरेदी विक्री केली जरी असेल तरी सुद्धा या योजनेचा पात्र नाही तुम्ही. तुम्हाला लक्षात आलं असेल की मित्रांनो, की तुम्हाला फक्त वारसानेच या योजनेस PM किसान योजनेसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. त्यामुळे तुम्ही पैसे फुकट घालवू नका. तुम्हाला कोणीही सांगेल की तुम्ही शेतकरी आहात, तुम्ही PM किसान योजनेचा लाभ घ्या, याची पूर्ण माहिती नसल्यामुळे ते काहीही सांगू शकतात. त्यामुळे तुम्ही पूर्ण त्याची माहिती घ्या, व्हिडिओ पूर्ण बघा, त्यानंतर तुम्हाला समजेल. PM किसानचा GR जोपर्यंत नवीन येत नाही तोपर्यंत या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. 100% तुम्हाला खात्री देतोय की तुम्ही वारसा हक्काने आलेले असाल तर तुम्हाला या योजनेसाठी पात्र आहात. सर्वप्रथम तुम्हाला PM किसान योजनेसाठी तुमचे डॉक्युमेंट ऑनलाईन करावं लागतील. ऑनलाईन केल्यानंतर 15 दिवसांनी त्याचा तलाट्याकडे त्याची माहिती जाते. तलाठी तो पात्रता अहवाल देईल. पात्रता अहवालमध्ये तुम्ही नमूद करायचं की मी वारसा हक्काने कधी लागलो. तुम्ही 2019 पूर्वी शेतकरी होते नाही, त्याची पूर्णपणे नोंद करावी. त्यानंतर तिथे तलाट्याचा सही आणि शिक्का येणार आहे. त्यानंतर तुम्हाला बँकेचं पासबुक, आधार कार्ड, तुमचा 7/12,
तुमची वारस नोंद, या गोष्टी सर्व तुम्ही जमा करून सर्व डॉक्युमेंट घेऊन ते डॉक्युमेंट तुमच्या जवळच्या कृषी केंद्रामध्ये सबमिट करावे. लक्ष द्या मित्रांनो, तहसीलमध्ये जाऊ नका. तहसीलमध्ये PM किसान योजनेचं काहीच ठेवलेलं नाही. आता PM किसान योजनेसाठी तुम्हाला कृषी ऑफिसलाच जावं लागेल. मित्रांनो, 3 महिन्यापूर्वी PM किसानचं खातं कृषी विभागाकडे वर्ग केलेलं आहे. त्यामुळे तुमची कागद तुमच्या जवळच्या कृषी विभागामध्येच सबमिट करावी. तर अशा प्रकारे ही PM किसान योजनेची सर्व योजना राबवली जात आहे. त्यामुळे गोंधळून जाऊ नका. व्यवस्थित व्हिडिओ बघा, व्यवस्थित माहिती घ्या, नंतरच अप्लाय करायला जावा. तुम्हाला मी ज्या पात्रता सांगितल्या त्या तुमची पूर्ण ते पात्रता असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. त्यानंतर तुम्ही 100% या योजनेचा लाभ घेऊ शकता. मित्रांनो, मी काय खोटी माहिती देत नाही. पूर्णपणे याचा मी अभ्यास केलेला आहे, नंतरच तुम्हाला माहिती दिलेली आहे. आशा करतो मी तुमच्या अतिशय कामाची माहिती दिलेली आहे. जाता जाता सांगतो, कोणी चॅनलवर नवीन आलेलं असेल त्यांनी शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं घंटीला प्रेस करा, कारण आपल्या चॅनलवर मी अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ आणत असतो. चला तर मित्रांनो, भेटू आणि पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.